नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन. मनोहर जोशींनी 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानं हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मनोहर जोशी यांचं पार्थिव सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी माटुंग्यातील निवासस्थानी ठेवलं जाणार, तर दुपारनंतर दादरमधील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. उद्धव ठाकरे यांच्या बुलढाण्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द. मनोहर जोशी यांच्या निधनामुळे ठाकरेंनी बुलढाणा दौरा रद्द केला. मनोहर जोशी यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. जोशी एक लढवय्या आणि शिवसेनेसाठी आदर्श नेते होते. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणूनच जगले. संजय राऊतांकडून भावना व्यक्त. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानंतर मंत्री गिरीश नितीन गडकरी यांच्याकडून दुःख व्यक्त. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर. सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघामध्ये गावभेटी देणार, तर सुनेत्रा पवार बारामतीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता. संभाजीनगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार यांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकर पुढच्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये येतील. 27 किंवा 28 मार्चला महाविकास आघाडीचं जागावाटप होईल. नाना पटोले यांची माहिती. वरिष्ठ नेत्यांना लोकसभेमध्ये उतरवण्याबाबत हायकमांड निर्णय घेणार. पक्षानं आदेश दिल्यास भंडारा गोंदियातून लोकसभा लढणार. नाना पटोले यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या पक्षाला नवं चिन्ह तुतारी. आगामी लोकसभेच्या निवडणुकात तुतारी या चिन्हावरच लढल्या जाणार. वाजवा तुतारी, गाडा गद्दारी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचं खोचक ट्विट. अमित ठाकरेंचा आज पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा. मराठी भाषा भवन आणि 10,000 विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांच्या निर्मितीसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून जेजुरीच्या खंडोबाची महापूजा. देवस्थानकडून नार्वेकरांचा सत्कार. देवदर्शनानंतर नार्वेकरांची कोळी बांधवांना भेट. पुण्यामध्ये इंडिया आघाडीचा उद्या पहिला मेळावा. शरद पवार, आदित्य ठाकरे आणि नाना पटोले मार्गदर्शन करणार. बारामती, शिरूर लोकसभा मतदार निवडणुकीसंदर्भात व्यूहरचना निश्चित केली जाणार. विविध मागण्यांसाठी राज्यातील 8,000 निवासी डॉक्टर संपावर. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहणार, मात्र कामावर डॉक्टरांकडून बहिष्कार. दुपारी 3 वाजता निवासी डॉक्टरांची सरकारसोबत बैठक. सांगलीतून जप्त केलेले ड्रग्ज पुण्यामधून गोव्यात पाठवण्यात आल्याची माहिती समोर, तर पुण्यातून पंजाब आणि हरियाणामध्ये देखील ड्रग्ज पाठवण्यात आल्याचा संशय. रेशन घेऊन जाण्यासाठी नागरिकांना वर्षातून 10 किलोच्या 2 पिशव्या मिळणार. येत्या महिनाभरामध्ये 1,60,00,000 पिशव्यांचं वितरण करण्यात येणार. पुणे शहराच्या पाणी कपातीबाबत शनिवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये निर्णय होणार. बैठकीमध्ये खडकवासला धरण, साखळी क्षेत्रातील धरणांचा पाणी कोटा निश्चित केला जाणार. नाशिकच्या पाणी प्रश्नावर आज पालकमंत्री दादा भुसे यांची बैठक. पाण्यासंदर्भात आढावा घेणार. महापालिकेला भविष्यामध्ये तीव्र टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता. नाशिकच्या इगतपुरीतील धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यानं चिंता वाढली. दारणा आणि मुकणे धरणामध्ये फक्त 43% पाणीसाठा, तर भावली धरणामध्ये केवळ 32% पाणीसाठा शिल्लक. पुरंदरमध्ये पिण्याचं पाणी त्याचबरोबर चाऱ्याचा प्रश्न गंभीर. पुरंदर उपसाच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी आमदार संजय जगताप यांची आढावा बैठक. खासगी विहिरी अधिग्रहण आणि पुरंदर उपसामधील पाण्याचं 15 दिवसांचं आयोजन केल्याची बैठकीत माहिती. मुंबईमध्ये सध्या कमी बसगाड्यांमुळे प्रवाशांचे मोठे हाल. बेस्टच्या ताफ्यामध्ये 2,650 वातानुकूलित बस दाखल होणार. मुंबईकरांना येत्या वर्षामध्ये रेल्वे स्थानकामध्ये आधुनिक सुविधा वापरायला मिळणार. पंतप्रधान मोदी 26 फेब्रुवारीला मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 20 उपनगरी रेल्वे स्थानकांच्या सुधारणांची पायाभरणी करणार. अंधेरीमधील गोखले पुलाचा पहिला गर्डर यशस्वीरित्या बसविल्यानंतर पुलाच्या कामाला वेग. पुलाच्या एका मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात. मार्च अखेरपर्यंत मार्गिका खुली होण्याची शक्यता. बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांसाठी अधिकाधिक सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. बेस्टला ताफा वाढवला जाणार. काही नव्या मार्गांवर बसगाड्या सोडण्याचा निर्णय. मुंबई महापालिकेच्या कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू बनवण्याचे प्रयत्न. पेवर ब्लॉक आणि टाईल्स बनवण्याचा पालिकेचा निर्णय. मुंबईतील मेट्रो 3 भूमिगत मार्गिकेचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची प्रतीक्षा, तर दुसऱ्या टप्प्यातील हुतात्मा चौक स्थानकाची उभारणी देखील जवळपास पूर्ण. 1 मार्चपासून पुणे मेट्रोच्या परतीच्या प्रवासाचं तिकीट काढण्याची सुविधा बंद होणार. प्रवाशांना रिटर्न तिकीट काढता येणार नाही. परतीच्या तिकिटावरून गोंधळ होत असल्यानं पुणे मेट्रोचा निर्णय.
नाशिकच्या सिटीलिंक बसच्या वेगाला आता मर्यादा. शहरी भागामध्ये कमाल 60 किलोमीटर तर महामार्गावरून धावताना 90 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कारवाई होणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक भरतीसाठी 6000 अर्ज. सर्वाधिक अर्ज केमिस्ट्री विषयामध्ये तर मराठी विभागात 400 अर्ज दाखल. पावसाळ्यामध्ये डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागानं आतापासूनच कंबर कसली. विशेषतः झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रित केलं जाणार. अधिकचं मनुष्यबळ घेऊन झोपडपट्ट्या पिंजून काढण्यात येणार. 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त 9 आयुक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीनं बदल्या करण्याचे आदेश. इक्बाल सिंह चहल, अश्विनी भिडे यांना आदेशाचा फटका बसणार. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर अटल सेतूवरून आता शिवनेरीच्या आणखी 2 फेऱ्या वाढवल्या. आता मुंबई पुण्यादरम्यान अटल सेतूवरून एकूण 6 शिवनेरी बसेस धावणार. विदर्भासह राज्यामध्ये तापमानात वाढ. तापमानवाढीमुळे शेतकऱ्यांकडून कृषी पंपांचा वापर जास्त. राज्यातील विजेची मागणी 26,007 मेगावॉटवर. राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग देखील मोकळा. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यताचे शालेय शिक्षण विभागाचे निर्देश. नाशिकच्या मालेगावमधील पालिकेचं अंदाजपत्रक आयुक्तांकडे सादर. आयुक्त अंदाजपत्रकाचा अभ्यास करून त्यामध्ये अभ्यासाअंती अंतिम मंजुरी देणार. अमरावतीमधील पंजाबराव देशमुख खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा झेंडा. सर्व 15 जागा जिंकत महाविकास आघाडीचं निर्विवाद वर्चस्व. वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक. मोजणीसाठी आज कारंजा बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय. रत्नागिरीच्या चिपळूण नगर परिषदेकडून पाणी आणि घरपट्टी वसुलीची मोहीम अधिक तीव्र. नगर परिषदेसमोर 17 कोटींच्या वसुलीचं आवाहन. तर नगर परिषदेकडून 1,500 जणांना नोटिसा. सोलापूरच्या टेंभुर्णीतील पुरातन महादेव मंदिरामध्ये 13 दिवसात 2000 जोडप्यांकडून रुद्राभिषेक सोहळा. शिवसेनेच्या शिंदेगडाचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांच्याकडून देखील सोहळ्याचं आयोजन. पुणे विभागामध्ये दौंड रेल्वे जंक्शनचा समावेश करण्यास मंजुरी. 1 एप्रिल 2024 पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. सुप्रिया सुळे यांची माहिती. नागपूरमधील बुटीबोरी एमआयडीसीमध्ये येणार परनॉड रिकॉर्डचा प्रकल्प. अल्कोहोल निर्मिती करणारी ही फ्रेंच कंपनी 2,500 कोटीची गुंतवणूक करणार. नाशिकच्या हतगडमध्ये पॅराग्लायडिंगचा शुभारंभ. पॅराग्लायडिंगमुळे विकासाला चालना आणि स्थानिकांना रोजगाराची संधी. रत्नागिरीच्या खेडमधील माणी गावामध्ये 31 सागाच्या झाडांची चोरी. चोरीला गेलेल्या सागांची किंमत जवळपास 6 लाख. खेड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. अकोल्यातील कनिष्ठ निवासी डॉक्टर संपावर. सतत मागणी करून देखील स्टायपंड मिळत नसल्यानं डॉक्टरांचा संप. गोंदिया धान भरडाईवर निर्णय नाहीच. लाखो क्विंटल धान केंद्रावरच. 4 महिन्यांपासून निर्णय प्रलंबित. वर्ध्याच्या कृषी महोत्सवामध्ये नाशिकचे दिंडोरी द्राक्ष ग्राहकांच्या पसंतीला. द्राक्षांची दररोज सुमारे 15 कॅरेट विक्री. चंद्रपुरातील प्रसिद्ध चिमुरूची घोडा यात्रा संपन्न. यात्रेमध्ये हातानं लाकडी रथ ओढण्याची 300 वर्षांची परंपरा. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये एका खासगी शाळेच्या बसमध्ये 50 ते 60 विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास. बस एका शाळेची आणि विद्यार्थी दुसऱ्याच शाळेचे जात असल्याचंही समोर. शाळेमध्ये दारू पिऊन आलेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाला ग्रामस्थांचा घेराव. चंद्रपुरातील जिवती इथल्या जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार. घटनेचा व्हिडिओ व्हायरल.